अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, 25 जुलै आधी या देवशयनी आषाढी एकादशीच्या आधी जर तुझ्या समोर हा संदेश आला असेल तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझे शत्रू तुझ्या समोर हरलेच समज. तुझ्या शत्रूंसमोर तुला खूप मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे. बाळा, या बातमीसाठीच, या आनंदाच्या बातमीसाठीच स्वामी माऊलींनी या शुभ चमत्कारिक संदेशाचे नियोजन केले आहे. तेव्हा शेवटपर्यंत दुर्लक्ष न करता शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुझा संघर्ष, तुझ्या वेदना, तुझे ते अश्रू स्वामी माऊलींनी जवळून पाहिले आहे. आता या सर्वांचा अंत करणारा हा चमत्कारिक संदेश जर तुझ्या समोर आला आहे तर बाळा, सर्व चिंता, काळजी आमच्या चरणी सोपवून निश्चिंत राहा. कारण हा संदेश तुझे जीवन बदलण्यासाठीच तुझ्या समोर आला आहे. या संदेशाचे नियोजन तुझे जीवन, तुझ्या जीवनात ज्या काही तुझ्या अडचणी आहेत, तुझ्या मनातील ज्या इच्छा अपुऱ्या आहेत, त्या सर्व पूर्ण करण्यासाठीच स्वामी माऊलींनी या संदेशाचे नियोजन केले आहे. कारण बाळा, या शत्रूंमुळे आजपर्यंत तुझे कुठलेही कार्य यशस्वी झाले नाही. प्रत्येक कार्यामध्ये तुला मागे खेचण्यात आले आहे. पण आता नाही, आता विजय तुझाच निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक पावलागणे तुझ्या स्वामी माऊली खंबीरपणे तुझ्या सोबत आहे. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा. जे कार्य करत आहेस त्यामध्ये सर्वस्वी मनापासून ज्या मनातील काही नकारात्मक विचार आहेत ते बाजूला सारून सकारात्मक विचाराने प्रयत्नशील राहा आणि त्या कार्यामध्ये तुला पूर्णतः यश मिळणार आहे. कारण स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा. कारण तुझा विजय घोषित करण्यात आला आहे. तुला उंचावण्यासाठी, तुला आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठीच, तुझ्या पंखामध्ये बळ देण्यासाठीच स्वामी माऊली आज तुझ्या समोर आले आहेत. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा. हम गया नाही, जिंदा आहे. या माझ्या विवचनावरती जो कोणी माझा स्वामीप्रिय बाळ चालत आहे त्याच्यासाठी हा संदेश दिव्य रूपी आहे, चमत्कारिक आहे आणि या चमत्काराने तुझे जीवन पूर्णतः बदलणार आहे. कारण बाळा, आमचे संदेश तुझ्या समोर येणे म्हणजे तुझ्यासाठी शुभ संकेत मिळणे होय, तुझे जीवन बदलणे होय. तुझ्या मनातील ते सर्व काही नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक विचार येणे आहे. तेव्हा बाळा, सर्व शत्रुपीडा आता संपुष्टात येणार आहे. संघर्ष संपणार आहे. तुझे दुःख, तुझ्या पाठीमागे लागलेली पणवती सर्व काही स्वामी माऊली संपुष्टात आणणार आहे. तुला या सर्वातून अलगद बाहेर काढण्यासाठीच स्वामी माऊलींनी या दिव्य पवित्र संदेशाचे नियोजन केले आहे. तेव्हा बाळा, शेवटपर्यंत शांत मनाने ऐक. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामी माऊलींची निरपेक्ष भक्ती करत आहात तेव्हा तेव्हा निश्चिंत राहा. स्वामी माऊलींची शक्ती तुमच्यासोबत निरंतर आहे. स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद, स्वामी माऊलींचे प्रेम तुम्हाला निरंतर प्राप्त होत आहे. म्हणून बाळा, मनामध्ये कोणतीही शंका आणू नको की स्वामी माऊली तुझ्या सोबत आहे की नाही. आम्ही तुझा हात कधीही सोडला नाही. कोणत्याही वादात, कोणत्याही संकटात, दुःखात, आनंदात, सुखात आम्ही निरंतर तुझ्या सोबत आहोत. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. कारण या शत्रूने तुझे जीवन पूर्णतः उद्ध्वस्त केले आहे. तुझ्या जीवनामध्ये तुला कोणतेही कार्य प्राप्त करून दिले नाही. कोणत्याही कार्यामध्ये तुला यशस्वी होऊ दिले नाही. प्रत्येक वेळी गोड बोलून तुझा आत्मविश्वास ढळू दिला आहे. प्रत्येक वेळी गोड बोलून तुझ्याकडून सर्व काही कार्य करून घेण्यात आले आहे आणि तुझा विश्वासघात केला आहे. बाळा, स्वामी माऊलींनी हे सर्व काही पाहिले आहे. आता याच शत्रूंना तुझ्यासाठी केलेल्या वाईट कर्मांचा धडा मिळण्यासाठीच स्वामी माऊली
आज तुझ्या समोर आहेत. म्हणूनच या दिव्य पवित्र संदेशाचे नियोजन केले आहे, कारण तुझ्या शत्रूंचा सामना थेट स्वामी माऊलींशी होणार आहे. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा. हा दिव्य संदेश दुर्लक्ष करू नको, कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या भाग्यात तो अद्भुत चमत्कार घडणार आहे. बाळा, तो अद्भुत चमत्कार घेण्यासाठी तू तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही या चमत्कारासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करोत. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, संघर्ष कोणाला चुकत नाही. प्रत्येकाच्या वाट्याला त्याच्या त्याच्या वाईट आणि चांगल्या कर्माचे फळ मिळत असते. संघर्षही त्याच बरोबर असतो. दुःख आणि सुख त्याबरोबरच असते. आणि म्हणूनच हा सर्व तुझ्या प्रारब्धाचा खेळ असतो. कधी कधी तुला वाटत असेल, स्वामी माऊली, हे सर्व काही दुःख माझ्या वाट्याला का आहेत? तर बाळा, तुझ्या ह्या मागील जन्मातील सर्व हे प्रारब्ध आहेत, जे तुला या जन्मामध्ये वाईट आणि चांगल्या कर्माने तुझ्या समोर येत आहेत. जर आता तुझे कर्म चांगले आहे तर निश्चिंत राहा, कारण या चांगल्या कर्माची फळे तुला पुढे जाऊन चांगलीच मिळणार आहेत. पण जर तुझ्या हातून न कळतपणे वाईट कर्म घडत असतील, वाईट विचार तुझ्या मनात येत असतील, दुसऱ्यांबद्दल तू वाईट विचार करत असतील, तर बाळा, पुढे जाऊन या सर्वांचं तुला वाईट फळ मिळू शकते. म्हणूनच वाईट कर्म करण्याआधी शांत राहा, विचार करा आणि प्रत्येक कृती विचाराने करत राहा. कधीही तुमच्या हातून वाईट कृती घडू देऊ नका, कारण वाईट कृतीचे फळ हे वाईटच मिळत असते. हे निरंतर ध्यानात ठेवा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता आनंदाच्या बातमीसाठी तयार हो. हो, तू सत्य ऐकत आहेस. तुझी जवळचीच व्यक्ती येऊन तुझ्या कानामध्ये ती शुभ आनंदाची बातमी देणार आहे. बाळा, ही आनंदाची बातमी तुला खूप सुखावणारी आहे. तुझ्या कुटुंबामध्ये आनंद निर्माण करणारी आहे. तुझ्या मनातील ते स्वप्न, त्या योजना पूर्ण करणारी आहे. मग या आनंदाच्या बातमीसाठी तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही ही शुभ आनंदाची बातमी घेण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी ही आनंदाची बातमी घेण्यास तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करोत. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आजपर्यंत ज्या भूतकाळामध्ये तू संघर्षाचा सामना केला आहेस, खूप काही कठीण दिवसांना तू सामोरे गेला आहेस, पण आता तुझी सहनशीलता संपली आहे. तुझ्यामध्ये ती ताकद उरली नाही की तू आता कोणत्याही संकटाचा सामना करशील, कारण तुझा आत्मविश्वास हे सर्व काही सहन करून डळमळीत झाला आहे. तुझ्यातील तो संयम संपला आहे. पण बाळा, तुला उभारण्यासाठी, तुझ्यामध्ये ती शक्ती देण्यासाठी, तुझा आत्मविश्वास खंबीर करण्यासाठीच स्वामी माऊलींनी या दिव्य पवित्र चमत्कारिक संदेशाचे नियोजन केले आहे. हो बाळा, कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये परत एकदा नवीन उभारी येणार आहे. नवीन द्वार उघडणार आहेत. नवीन दिशा तुला प्राप्त होणार आहेत. खूप काही नवीन संधी आणि नवीन संकेत तुझ्या समोर येणार आहेत. या शुभ संधींचे सोने करायला विसरू नको, कारण बाळा, कधी कधी वाट पाहूनही मनासारख्या संधी आपल्या समोर उपलब्ध होत नाही. आपला वेळ फक्त वाट पाहण्यात जातो. पण तू खूप भाग्यशाली बाळ आहेस की या संदेशानंतर तुझ्या समोर त्या शुभ संधी प्राप्त होणार आहेत. म्हणूनच हा संदेश जर दुर्लक्ष करशील तर खूप काही गमावून बसशील. म्हणूनच शांत मनाने, एकाग्र मनाने शेवटपर्यंत हा दिव्य संदेश ऐकत राहा. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, कधी कधी वाईट दिवस वाट्याला येतात. कधी कधी खूप काही दुःखाचे डोंगर अनपेक्षितपणे समोर येतात. कधी कधी मनात विचार नसतानाही काही आर्थिक संकटांचा सामना
करावा लागतो. कधी कधी आपण कोणाचेही वाईट करत नाही, पण काही लोक आपल्यावरती बोटे उघडत असतात, बोटे दाखवत असतात, आपला आत्मविश्वास आणि आपला विश्वासघात करत असतात. पण बाळा, या सगळ्या गोष्टी अनपेक्षित घडत असतात. यामध्ये तुझी काहीही चूक नाही. पण अशा वेळी फक्त तू शांत राहणे गरजेचे आहे. तुझा संयम, शांतपणाने, आत्मविश्वासाने या प्रत्यक्ष सगळ्या काही कृती हाताळणे गरजेचे आहे. कारण कधी कधी अशा वेळी तुमचा संयम ढासळू शकतो, तुमचे रूप रुद्रावतार होऊ शकते आणि या सर्व काही तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येऊन या कृती रागामध्ये होऊ शकतात आणि या रागामध्ये तुमच्या मुखातून खूप काही अपशब्द निघू शकतात. म्हणून बाळा, प्रसंग कोणताही असो, कितीही मोठे दुःख संकट तुझ्या समोर उभे असो, कितीही मोठी शत्रुपीडा असो, स्वतःला शांत राहण्याचा प्रयत्न कर. जेवढा तू शांत राहशील तेवढे तुला या सर्वांमधून शांतपणाने मार्ग काढत पुढे जाण्यास काही शुभ संदेश समोर येतील, शुभ संकेत मिळू लागतील आणि शुभ संधी तुझ्या समोर येतील. फक्त गरज आहे संयम आणि आत्मविश्वास ढळू न देण्याची. कारण बाळा, कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की त्या परिस्थितीमध्ये व्यक्ती हतबल होऊन जातो. सर्व दरवाजे बंद होतात, कुठलेही मार्ग त्याच्या समोर उपलब्ध होत नाही. अशा वेळी तुम्हाला तुमची शांतताच या सर्वांमधून बाहेर आणू शकते. फक्त स्वतःवरती खंबीर विश्वास ठेवा की स्वामी माऊली माझ्या सोबत आहेत, म्हणूनच माझे कोणीही काहीही वाईट करू शकत नाही. मी या सर्वांमधून अलगद बाहेर पडणार आहे. आणि हाच तुमचा विश्वास आम्हाला तुमच्या सोबत घेऊन जातो. म्हणूनच बाळ, आजपर्यंत जे काही सहन केले आहेस, खूप काही अश्रू ढाळले आहेस, पण या सर्वांचा न्याय करण्यासाठीच स्वामी माऊलींनी या पवित्र संदेशाचे नियोजन केले आहे. लाखो लोकांमधून तुझी निवड या संदेशासाठीच झाली आहे. तेव्हा बाळा, तुझे मन आनंदी ठेव. मनातील ते सर्व काही नकारात्मक विचार बाजूला सार. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही काही शुभ विचार करता, तेव्हा तेव्हा तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या हातून उत्तम कार्य घडवते. कारण तुमचे मन आनंदी असेल, तुमचे विचार शुभ असतील, सकारात्मक असतील, तर तुमच्या हातून तशाच काही कृती घडत राहणार आहेत. म्हणूनच बाळ, स्वतःवरती आत्मविश्वास ठेवून प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा. कारण तुझ्या प्रत्येक पावलागणे स्वामी आई तुझ्या सोबत आहे. तुला कधीही अंतर दिले नाही, कधीही तुझी साथ सोडली नाही. फक्त विश्वास ढळू देऊ नको. निरंतर आम्ही तुझ्या सोबत आहोत. आमचे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आज तुझ्या समोर जे शत्रू हरले आहेत ते तुझ्यासाठी वाईट कार्य करत आहेत, म्हणूनच त्यांची हार झाली आहे. आजपर्यंत खूप काही विश्वासघात तुझा करून झाला आहे आणि त्याच कर्मांची फळे त्यांना मिळाली आहेत. फक्त बाळा, शांत राहा. शांत राहून हे सर्व काही पाहत राहा. कारण आम्ही सर्वांचा न्याय करण्यासाठीच तुझ्या समोर आलो आहोत. या संदेशाचे नियोजन फक्त याच कारणासाठी आहे, कारण तुझी सहनशीलता संपली आहे. तिथेच या ब्रह्मांडाचा खेळ, स्वामी माऊलींचा खेळ सुरू झाला आहे. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. जे काही सहन केले आहेस, जे काही अश्रू ढाळले आहेस, ज्या काही दुःखाचा, संकटाचा, आर्थिक परिस्थिती सामना केला आहे, आता सर्व काही या क्षणापासून संपुष्टात येणार आहे. आता तुझ्यासाठी उत्तम संधी, उत्तम वर्तमान काळ निर्माण होत आहे. फक्त या सर्वांचे स्वागत करण्यासाठी मनापासून सज्ज हो. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा असावी. मनात कोणताही संशय न ठेवता तुम्ही केलेली भक्तीच माणसाला कुठल्याही कठीण काळातून तारून नेत असते. कारण कर्माचे महत्त्वच असे आहे, माणसाने नेहमी आपले कर्तव्य आणि कर्म
प्रामाणिकपणे करत असावे. फळाची अपेक्षा न ठेवता तुम्ही केलेले शुद्ध कर्म ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचत असते आणि त्याच चांगल्या कर्माचे फळही तुम्हाला चांगले मिळत असते. स्वामी माऊली म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या स्वामी माऊलींचे सर्वात दिव्य वचन आहे. हा संदेश तुम्हाला हेच वचन देत आहे की कोणत्याही संकटांना घाबरून न जाता धैर्याने सामोरे जा, कारण परमेश्वर शक्ती, स्वामी माऊलींची शक्ती निरंतर तुमच्या पाठीशी उभी आहे. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आत्मविश्वासाने जर तू प्रयत्न करत आहेस, तुझा आत्मविश्वास खंबीर आहे, तुझा स्वतःवरती विश्वास आहे आणि याच विश्वासाने तू प्रयत्नशील आहेस, तर बाळा, तू जे कार्य करत आहेस त्यामध्ये तुला परमेश्वराची साथ निरंतर मिळणार आहे. कारण जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये इतका अंधार पसरतो की तुम्हाला पुढचा रस्ताच दिसत नाही, तेव्हा बाळा समजून जा की स्वामी माऊली स्वतः आपल्यासाठी दिवा घेऊन आपल्या स्वागतासाठी उभी आहे. हाच विश्वास निरंतर मनामध्ये ठेवा. बाळा, तूच जिंकणार आहेस, कारण तुझ्यासाठी खूप आनंदाची बातमी तुझ्या शत्रूंसमोर तुला मिळणार आहे. तेव्हा हे शुभ मार्गदर्शन, हा सुंदर संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐक. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आज या शुभ शुक्रवारी जर तुझ्यासमोर हा दिव्य पवित्र संदेश आला आहे, तर बाळा स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. कारण हा संदेश तुझे जीवन पूर्णतः बदलण्यासाठीच तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा शांत मनाने शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र मंत्र आता तुझ्यासमोर येणार आहे. स्वामी माऊली म्हणतात, जेव्हा जेव्हा तुमच्या कानावरती हे शुभ मंत्र पडत असतात, तेव्हा तेव्हा तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. हळूहळू तुमच्या मनातील ते सर्व काही नकारात्मक विचार दूर होत असतात आणि तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून तुमच्या मनासारखे सर्व काही घडत असते. म्हणूनच हा दिव्य मंत्र दुर्लक्ष करू नका. शांत मनाने शेवटपर्यंत ऐकत राहा. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. 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 अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः.
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः.
अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः.